तुमची फ्रेंडशिप तुटणार ना? त्याचा फोन म्हणजे नक्कीच चावी इकडे यायला निघाली असणार. मीरा, काय करताय तुम्ही? ते मला किती लागलंय बघा धैर्य, म्हणून औषध लावत होते. काही गरज नाहीये, माझं मी लावून घेईल औषध. आणि मला ना जरा वेळ एकटं राहायचंय, तुम्ही जाऊ शकता. हो धैर्य, पण जा इरा. ठीक आहे धैर्य, जाते हा मी. पण तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. हिच्या तोंडावर 12 वाजलेले दिसत आहेत. म्हणजे म्हणजे इराने अगदी बरोबर डाव साधलाय. सावी, काय झालं? धैर्य बोलला नाही का तुझ्याशी? कसं बोलणार? तू अशी वागलेस ना त्याच्याशी, मग नाहीच बोलणार ना तुझ्याशी तो. आणि त्याला ना आता त्याची दुसरी बेस्ट फ्रेंड मिळाली, त्यामुळे त्याला तुझी गरज नाही आता. पण फ्रेंडने काल मला सांगितलं की मीच त्याची बेस्ट फ्रेंड आहे. अगं, तुझी समजूत काढण्यासाठी. तू रडत होतीस ना काल, म्हणून. पण बघ, आता त्याच्याकडे ना त्याची बेस्ट फ्रेंड आहे, ती त्याची काळजी घेते, त्याला काय हवं नको ते बघते. तुझ्यासारखी भांडत नाही ती आणि मारत पण नाही. तू तू घेतेस त्याची काळजी, वागतेस नीट त्याच्याशी, म्हणून तुझी गरज नाहीये त्याला. मग कशाला इथे राहतेस? म्हणजे धैर्याची तू
बेस्ट फ्रेंड म्हणून इथे राहत होतीस ना? हा, पण आता धैर्याची बेस्ट फ्रेंड कोणतरी वेगळी आहे. मग तो इरा बरोबर बोलणार, इरा बरोबर फिरायला जाणार. मग तू काय करणार? तू एकटीच पडणार ना? हा, मग मग मी मी काय करू? आता माझ्या बरोबर कोणी असं वागलं असतं ना, मी नसते थांबली इथे. मी निघून गेले असते. म्हणजे तू असं केलं पाहिजे नाही. हा, म्हणजे तुला इथे राहायचं असेल की नाही तर तू राहा. हा, चल येते हा मी. मला पण नाही राहायचं इथं. फ्रेंड फ्रेंड माझ्याशी बोलतच नाही. मग मी कशाला राहू? मला नर्स मावशीकडे जायचंय. मी तिच्याकडे जाते. ससुल्या, फ्रेंडला आता नवीन बेस्ट फ्रेंड मिळाली. मग आपण इथं कशाला राहायचं? आपण नर्स मावशीकडे जाऊ. चल. फ्रेंड, फ्रेंड एकटाच आहे. मी जाऊ का? बोलू त्याच्याशी? ससुल्या, फ्रेंड खूप चिडलाय. तो आता माझ्याशी कधीच नाही बोलणार. आपण जाऊयात. चल. त्याला मी नकोय. चल आपण जाऊयात. चल. ससुल्या, आपण जाऊयात. आपण नाही राहायचं इथं.
सावी, आता परत कधीच येऊ नकोस. फ्रेंड फ्रेंड माझ्यावर चिडलाय. तो माझ्याशी बोलत नाहीये. मग मी कशाला राहू इथं? मी जाते. तू फ्रेंडला सांगशील ना? मी जाते. आत्या, आपल्याला जे हवं होतं तेच घडलं. सावी हे घर सोडून कायमची निघून गेली. आता धैर्य फक्त माझेत, फक्त माझे. जाऊ काय सावीशी बोलायला? जरा आधीच चिडलोय तिच्यावर. नाही, नको. मी जरी चिडलो असलो तरी त्यात काही चुकीचं केलं नाही. तिनं पण लई चिडचिड केली. तिला सुद्धा समजायला पाहिजे ना. नाना, हा, सावी घरातनं बाहेर पडली. आता पुढे काय आणि कसं करायचंय सगळं लक्षात आहे ना? हो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिच्या मागावर काही पोरं ठेवली आहेत. सुनसान रस्ता बघून ती तिला गाठतील आणि तिच्यावर अतिप्रसंग करायचं नाटक करतील. सावी नाईक जर वेड्याचं नाटक करत असेल तर ती हे कदापि सहन करणार नाही आणि तिचं सगळं सत्य बाहेर येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं नाटक आहे. हा, तिच्या इज्जतीला काही धक्का बसायला नकोय. हो 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 मॅडम, हो. मी नाही जाणार फ्रेंडकडं. मला नर्स मावशीकडे जायचंय.
जायचं हा? मला नर्स मावशीकडे जायचंय. तू बोलत का नाहीये? बोल ना. सावीवर एवढं चिडायला नको होतं मी. तिचा सगळ्यात जास्त विश्वास आहे माझ्यावर आणि मी तिला समजून न घेता एवढं चिडलो तिच्यावर. काय करू आता? खूप जास्त हर्ट झाली असणार ती. मी जाऊन बोलायला हवं का तिच्याशी? हा, बोलायला तर पाहिजेच की. हॅलो. नर्स मावशी कुठे आहे? मला तिच्याकडे जायचंय. तू बोल ना. पाणी प्यायचंय. ससुल्या, मला पाणी प्यायचंय. तू कुणाला तरी सांग ना मला पाणी द्यायला. मला फ्रेंडची आठवण येते. मला फ्रेंडकडे जायचंय. मला फ्रेंडकडे जायचंय. ससुल्या, तू बोल ना. तू बोल ना. फ्रेंड. भीती वाटते मग घाबर ना बघू बघू तुला तुझा फ्रेंड वाचवायला येतो काय ते आ कसं 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 फ्रेंड फ्रेंड मला फ्रेंडकडे जायचं. अगं तुझा फ्रेंड तर मीच आहे. ये 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 अरे बाबा तू का थांबला तिथं? आपल्याला काय काम सांगितलं लक्षात आहे ना? बबन आपलं काम कधीच विसरत नसतो, पण आपला इरादा बदललाय आता. म्हणजे अरे समोर बघ की कसला कडक माल आहे. अरे खवाय नुसता खवा. जबरदस्तीचं नाटक कसं करायचं
अरे हिला तर अशी जवळ घेतली पाहिजे. आणि तसं बी हे कुणाला काय सांगणार आहे? अरे बबन, तुझं डोकं बिकं फिरलं का काय? त्या जामीनबाईला कळलं ना तर जीव घेईल आपला ती. होय होय. हे गपे, हा बबन स्वतःच्या मर्जीचा मालक आहे, कुणाला नाही घाबरत. आपल्या नादाला कोण लागला ना त्याला सरळ आडवा करतो आपण. या पोरगीला आपण नाही सोडणार. कुणाला काय प्रॉब्लेम आहे काय? अरे माझं काम झाल्यानंतर तुम्हाला बी चोड मिळणार आहे की काय? जमतंय काय? आता तू येतोस का तुझं बी तिकीट काढू? होय होय, येतो मी पण. मला पण चाकायचंच आहे की. बबन्या मला बी. अरे चला मग. अरे पण ते पाखरू गेलं कुठं? अरे मग चला, ते पाखरू पळालं बघा. अरे पकडा तिला, चला. अजून कशी नाही आली ही? नाहीतर किती चिडली तरी फ्रेंड फ्रेंड करत येतेच की थोड्या वेळात. काय करू? जाऊन बोलू काय तिच्याशी? बोलतोच. उगाच रागराग करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. भाऊजी, सावीशी बोलायला चाललाय ना? हो, लई चिडली आहे ती माझ्यावर. मी सुद्धा मगाशी जरा जास्तच आवाज चढवला तिच्यावर. हो, कळलंय मला. म्हणजे आर्यानं सांगितलंय मला सगळं. पण भाऊजी, तुम्हाला एक सांगू काय? बोला की वहीन. सावीचं मन ना आता लहान मुलांसारखं झालंय. तिने एखादी गोष्ट मनात घेतली ना तर तीच खरी असं ती मानते. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तिला थोडासा वेळ द्यावा. कसं आहे, तिचा एकदा राग ओसरला ना की ती शांत होईल. आणि मग तिला कळेल तुम्ही तिच्यावर का चिडला होता ते. पण वहिनी, ती ती तरी सुद्धा रुसून बसली तर. अहो नाही रुसणार भाऊजी. कसं आहे, लहान मुलं फार काळ रागून चिडून रुसून नाही बसू शकत. त्यामुळे थोड्या वेळाने ती विसरून जाईल सगळं. अहो आता आपल्या आर्याचंच बघा ना, तिला जरा काही बोललं ना तर अशी गाल फुगून बसते. आणि मग तिचंच तिला कळलं ना की येते लाडीगोडी लावायला. तशीच आपली सावी सुद्धा येईल बघा. आणि जर ती नाहीच आली तर? येईल भाऊजी, नक्की येईल. थोडा वेळ वाट बघा, काळजी करू नका. थोडा धीर धरा. ठीक आहे, मी वाट बघेन. तिचा राग शांत झाला की मगच बोलेन तिच्याशी.
येडेपणा लावलाय हा? अजिबात फेकाफेकी करायची नाही, कळलं तुला? ह्याला काय अर्थ आहे? इतका वेळ झाला चिडून बसली, बऱ्याच वेळापासून तिचा आवाज आला नाही, म्हणजे खेळायलाही बाहेर आली नसणार ती. नाही नाही, मला तिच्याशी बोलायलाच हवं, तिची समजूत काढायला हवी. आतून तर कसलाच आवाज येत नाहीये. सावी अजूनही चिडली असेल का? मी जर आत गेलो तर तिचा राग अजून वाढेल का? काय करू? अजून थोडा वेळ वाट बघू का? पण मी समजूत काढायला आलोच नाही असं वाटून तिला अजून वाईट वाटलं तर? नाही, नको. गीता वहिनी म्हणतायत तसं अजून थोडा वेळ वाट बघतोच तिची. सावी आतून कडी लावून बसली ही पोरगी. आता कशी समजूत काढू हिची? सावी, हे बघ, मला माहितीये तू लई चिडली आहेस माझ्यावर, आणि बरोबर आहे तुझं, चूक माझीच आहे. पण बास झालं की आता, सोड की राग. आपल्या फ्रेंडवर एवढा वेळ चिडून राहतं का कोणी? चल बरं, पटकन दरवाजा उघड. मला करमत नाहीये तुझ्याशिवाय. सावी, लवकर दरवाजा उघड, मी वाट बघतोय तुझी. सावी, इकडे बघ, बघ पटकन जा. ये तू या साईडला बघ रे. विश्वा, जा इकडे बघ.